नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्या रिॲक्शनचं नाव आहे SN2 रिॲक्शन. आतापर्यंत आपण अनेक गोष्टी बघितल्या. काय का बघितलं? कार्यालिटी म्हणजे काय बघितलं, कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय बघितलं, इन अँशोवर म्हणजे काय बघितलं, डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय बघितलं, लिव्हो रोटेटरी म्हणजे काय बघितलं. अशा अनेक गोष्टीबद्दलची माहिती आपण घेतली. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्याचं नाव आहे SN2 रिॲक्शन. आता SN2 या शब्दामध्ये 3 महत्वाचे शब्द आहेत. त्या 3 शब्दांची ओळख आज या ठिकाणी पहिल्यांदा आपण करून घेऊया. S म्हणजे काय? सबस्टिट्यूशन. N म्हणजे काय? न्यूक्लियोफिलिक. 2 म्हणजे काय? बायमॉलिक्युलर. बाय म्हणजे 2. बाय या शब्दाचा अर्थ 2 असा होतो आणि म्हणून SN2 याचा पूर्ण अर्थ होतो सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, बायमॉलिक्युलर. सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, बायमॉलिक्युलर जो अर्थ आहे आपल्या समोर आहे. सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, बायमॉलिक्युलर. ठीक आहे. आता या ठिकाणी ह्या संपूर्ण भागाबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. आता पहिल्यांदा आपण एक उदाहरण घेऊयात. SN2 रिॲक्शनचं एक्झाम्पल जे तुमच्या समोर मी लिहिणार आहे. पहा, CS3 लिहूया. असंच लिहूयात आपण. Cl प्लस OH मायनस. आता ही रिॲक्शन तुमच्या समोर आहे. आता या ठिकाणचा Cl काय होईल? रिप्लेस होईल. कशानं? OH मायनस या न्यूक्लियोफाईलनं आणि मग प्रोडक्ट येईल. आता बघा, या ठिकाणचा जो Cl आहे तो रिप्लेस झाला. कशानं? या न्यूक्लियोफाईलनं, OH मायनसनं. आणि हा OH मायनस ह्या बाजूला आला. CS3 ला CS3 आपण लिहूयात आणि इथं आला OH. आणि हा जो Cl आहे तो निघून जाईल. Cl हा या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप आहे, म्हणजे प्लस काही Cl मायनस. नाव घ्या. ह्याचं नाव काय? मिथिल क्लोराईड. ह्याचं नाव आहे हायड्रॉक्साईड आयन. हा न्यूक्लियोफाईल आहे आणि हा तुमचा मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. हे एक्झाम्पल जे तुमच्या समोर लिहिलेलं आहे, हे एक्झाम्पल कशाचं आहे? दिस इज द एक्झाम्पल ऑफ SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. आता नेमकं SN2 रिॲक्शन म्हणजे नेमकं काय? S म्हणजे सबस्टिट्यूशन. रिॲक्शन कोणत्या प्रकारची आहे? सबस्टिट्यूशन प्रकारची आहे. N म्हणजे न्यूक्लियोफिलिक. न्यूक्लियोफिलिक म्हणजे काय? या अभिक्रियेमधला मिथिल क्लोराईड मधला Cl हा OH मायनस या न्यूक्लियोफाईलने रिप्लेस झाला, म्हणून ही झाली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि अजून एक शब्द आहे बायमॉलिक्युलर. आता बायमॉलिक्युलर म्हणजे नेमकं काय याच्याबद्दलची पण थोडक्यात माहिती या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. पहा, आता कोणत्याही प्रकारची रिॲक्शन असते, त्या रिॲक्शनचा रेट असतो. रेट म्हणजे गती. नीट ऐका बरं का. कोणत्याही प्रकारची अभिक्रिया जेव्हा घडते तेव्हा त्या रिॲक्शनची गती असते. त्या रिॲक्शनला एक गती असते. त्या रिॲक्शनचा रेट असतो. आता तुमच्या समोर हे एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे? बायमॉलिक्युलर म्हणजे काय, हा या शब्दाची ओळख घ्यायची आहे. बायमॉलिक्युलर म्हणजे काय? एखाद्या रिॲक्शनची गती, एखाद्या रिॲक्शनचा रेट हा दोघांवरती अवलंबून असणे, 2 मॉलिक्यूलवरती अवलंबून असणे म्हणजे बायमॉलिक्युलर. म्हणजेच सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. समजतंय का? एखाद्या रिॲक्शनची गती, एखाद्या रिॲक्शनचा रेट जर 2 मॉलिक्यूलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असेल, अवलंबून असेल, तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला, अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण एक विशिष्ट नाव दिलं आणि दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज बायमॉलिक्युलर रिॲक्शन किंवा सेकंड ऑर्डर कायनेटिक्स असं देखील त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. आता समजा, आता कोणाकोणावरती रिॲक्शनचा रेट अवलंबून आहे? समजा सबस्ट्रेट हा एक मॉलिक्यूल आणि दुसरा रिएजंट. रिएजंट म्हणजे कोण? न्यूक्लियोफाईल. इथं लिहू वाटलं कंसात आपण न्यूक्लियोफाईल. बघा, आता बायमॉलिक्युलर म्हणजे काय? बायमॉलिक्युलर म्हणजे 2 मॉलिक्यूलवरती त्या रिॲक्शनचा रेट अवलंबून असणे. इफ द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 मॉलिक्यूल, दॅट टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड एज बायमॉलिक्युलर रिॲक्शन. बाय म्हणजे 2. एखाद्या रिॲक्शनची गती ही, एखाद्या रिॲक्शनचा रेट हा समजा सबस्ट्रेटवरती अवलंबून आहे, त्याचबरोबर त्या रिएजंटवरती सुद्धा अवलंबून आहे, म्हणजे न्यूक्लियोफाईलवरती सुद्धा अवलंबून आहे. अशा प्रकारची जर एखादी रिॲक्शन असेल तर त्याला म्हणायचं बायमॉलिक्युलर रिॲक्शन.
त्याला म्हणायचं सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे बाय मॉलिक्युलर म्हणजे काय. बाय मॉलिक्युलर या शब्दाचा अर्थ असा होतो एखाद्या रिॲक्शनचा रेट दोघाच्या कॉन्सन्ट्रेशनवरती, दोन मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असणे, डिपेंड असणे. आणि ते दोन मॉलिक्युल म्हणजे कोणते, एक सबस्ट्रेट, दुसरा रिएजंट म्हणजे न्यूक्लियोफाइल. मग आता तुमच्यासमोर ही रिॲक्शन लिहिली. आता ही रिॲक्शन सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन बायोमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. मग ह्या रिॲक्शनला आपण काय म्हटलं, बायोमॉलिक्युलर असं म्हटलं. मग बायोमॉलिक्युलर असं का म्हटलं, व्हाय दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज बायोमॉलिक्युलर, कारण ह्या रिॲक्शनची गती, ह्या रिॲक्शनचा रेट हा दोघांवरती अवलंबून आहे. कुणावरती, नंबर एक CH3Cl चं कॉन्सन्ट्रेशन, CH3Cl चं कॉन्सन्ट्रेशन. नंबर दोन हा तुमचा OH मायनस न्यूक्लियोफाइल ह्याचं कॉन्सन्ट्रेशन. तुमच्या समोर आपण जी अभिक्रिया मांडलेली आहे ही बायमॉलिक्युलर आहे, ही सेकंड ऑर्डर कायनेटिक्स वाली रिॲक्शन आहे. असं का, कारण ह्या अभिक्रियेची गती, या रिॲक्शनचा रेट दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे. आणि हे दोघं कोण आहेत, नंबर एक मिथिल क्लोराईड, नंबर दोन OH मायनस न्यूक्लियोफाइल. म्हणून ही बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. तुम्ही ह्याचं कॉन्सन्ट्रेशन बदललो तर रिॲक्शनची गती बदलते. तुम्ही ह्याचं कॉन्सन्ट्रेशन बदललो, रिॲक्शनची गती बदलतो. म्हणजे ह्या दोघांपैकी कोणाचंही कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जर चेंज केलात, बदललात, तर ह्या रिॲक्शनची गती, ह्या रिॲक्शनचा रेट हा चेंज होतो. थोडक्यात काय म्हणता येईल आपल्याला, थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल या अभिक्रियेची गती एकाच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून नसून दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे. ह्या दोघांपैकी कोणाचंही कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कमी जास्त करा, त्या रिॲक्शनची गती बदलते. म्हणजे द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल क्लोराईड अँड ऑल्सो ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. मग अशा प्रकारच्या ज्या रिॲक्शन्स असतात त्याला म्हणतात बायमॉलिक्युलर रिॲक्शन. म्हणून ही रिॲक्शन सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, ह्याचं कायनेटिक्स सेकंड ऑर्डर आहे. आणि ही रिॲक्शन बायमॉलिक्युलर आहे. म्हणून हे दोन शब्द विसरू नका. नंबर एक सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आणि नंबर दोन बायमॉलिक्युलर. आणि म्हणून लिहिलं आपण इथं रेट इज इक्वल टू, रेट कशावरती अवलंबून आहे, हे चौकोन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. हे जे चौकोन काढलं ह्याचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल क्लोराईड आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस न्यूक्लियोफाइल ह्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे. म्हणून रेट इक्वेशन लिहिलं R इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Cl इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. संपलं. म्हणून एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. ही जी रिॲक्शन तुमच्या समोर लिहिलेली आहे ही SN2 प्रकारची रिॲक्शन आहे. आणि या रिॲक्शनमध्ये तुमचा रिॲक्शनचा जो रेट आहे, तुमच्या रिॲक्शनची जी गती आहे ती दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे. ते म्हणजे सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाइल OH मायनस. आणि अशा प्रकारची कोणती का अभिक्रिया असणार, कोणती का रिॲक्शन असणार ज्या रिॲक्शनचा रेट हा दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतो, अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणतात बायोमॉलिक्युलर रिॲक्शन किंवा त्याला म्हणतात सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. आणि ही रिॲक्शन जी तुमच्या समोर आहे, ह्या रिॲक्शनचा रेट हा ह्या दोघांवरती डिपेंड आहे. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन, ह्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती ह्या रिॲक्शनची गती, ह्या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे, अवलंबून आहे. म्हणून ही रिॲक्शन बायमॉलिक्युलर आहे. म्हणून ही रिॲक्शन सेकंड ऑर्डर कायनेटिक्स वाली रिॲक्शन आहे. संपलं. कळलं सर्वांना? तर ह्याचं मेकॅनिझम कसं होतं ते आपण बघूया. म्हणजे फक्त मी आता इतक्या वेळ काय सांगितलं, एकच वाक्य सांगितलं की SN2 रिॲक्शन ही बायमॉलिक्युलर आहे. बायमॉलिक्युलर आहे याचा अर्थ काय होतो, ह्या रिॲक्शनचा रेट दोन मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतो. ते दोन मॉलिक्युल म्हणजे कोणते, सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाइल OH मायनस. या उदाहरणामध्ये सबस्ट्रेट कोण आहे, CH3Cl म्हणजे मिथिल क्लोराईड. न्यूक्लियोफाइल कोण आहे, OH मायनस. ह्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशन पैकी कुणाचंही कॉन्सन्ट्रेशन तुम्ही बदला, रिॲक्शनचा रेट बदलतो. रिॲक्शनचा रेट दोघांवरती अवलंबून आहे, दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन आपण जर बदललो, कोणाचंही बदललो, तर रिॲक्शनचा रेट बदलणार आहे. म्हणून अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणलं आपण बायमॉलिक्युलर रिॲक्शन, सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. म्हणून रेट इक्वेशन आलं R बरोबर K कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Cl इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. खलास. आता मेकॅनिझम कसं होतं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊ आणि हा भाग पूर्ण करू. ओके, पहा, पॉज करून घ्या.
पहा, आता तुमच्यासमोर संपूर्ण मेकॅनिझम दाखवले मी. आता या ठिकाणी रिॲक्शन नेमकी होती कशी त्याचं स्टेप वाईज डिस्क्रिप्शन तुमच्यासमोर मी दिलेलं आहे. SN2 रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं होतं हे तुमच्यासमोर आहे. ठीक आहे. आता पहिलं वाक्य महत्वाचं की ही रिॲक्शन एका स्टेपमध्ये पूर्ण होते. म्हणजे ह्याचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे सिंगल स्टेप रिॲक्शन. नीट ऐका बरं का, एक एक वाक्य नीट ऐका. ही अभिक्रिया जी आहे ना एका स्टेपमध्ये पूर्ण होते म्हणून ह्याला म्हणायचं सिंगल स्टेप मेकॅनिझम. म्हणजे बॉन्ड तुटणं आणि बॉन्ड तयार होणं. आता इथला कोण आहे Cl, हा बॉन्ड तुटतो आणि हा Cl निघून जातो आणि मग हा OH मायनस न्यूक्लिओफाइल ह्याच्यावरती अटॅक करतो. म्हणजे CCl बॉन्ड तुटणं आणि COH बॉन्ड तयार होणं एकाच वेळेस घडतं. मी इथे लिहिलं बघा, CCl आणि COH हे दोन्ही बॉन्ड एकाच वेळेस तुटतात बी आणि तयार बी होतात. आणि अशा प्रकारे एका स्टेपमध्ये ही रिॲक्शन पूर्ण होते. आणि SN2 रिॲक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी रिॲक्शन आहे ही एका स्टेपमध्ये पूर्ण होते. असं होत नाही पहिल्यांदा हा Cl पूर्णपणे निघून जातो, मग ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये हा OH मायनस ह्याच्यावरती अटॅक करतो आणि मग प्रोडक्ट येतो. असं या ठिकाणी होत नाही. बॉन्डचं तुटणं आणि बॉन्डचं तयार होणं ह्या दोन्हीही गोष्टी एकाच वेळेस घडतात आणि एका स्टेपमध्ये संपूर्ण रिॲक्शन पूर्ण होते. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ह्या रिॲक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे SN2 रिॲक्शन ही एका स्टेपमध्ये पूर्ण होते. सो SN2 रिॲक्शन इज ए सिंगल स्टेप रिॲक्शन. पहिलं वैशिष्ट्य सिंगल स्टेप मेकॅनिझम. SN2 रिॲक्शन ही एकाच स्टेपमध्ये पूर्ण होते. संपलं. मग आता मला काय करायचं आहे, ह्या बॉन्डला तोडायचा आहे. कारण हा Cl जर निघून गेला तर OH मायनस इथं अटॅक करेल. म्हणजे हा बॉन्ड तयार करायचा आहे आणि ह्या बॉन्डला तोडायचा आहे. म्हणजे दोन महत्वाच्या घटना, एक ब्रेकिंग ऑफ बॉन्ड अँड दुसरी जी आहे दॅट इज द मेकिंग ऑफ बॉन्ड. ऐका बरं काय व्यवस्थित. आता दोन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रक्रिया तुमच्या समोर आहेत. बाबांनो, या ठिकाणी काय घडलं पाहिजे, बॉन्ड तुटला पाहिजे. कोणता बॉन्ड तुटला पाहिजे, C आणि Cl मधला. त्याच वेळेस C आणि OH मध्ये बॉन्ड तयार झाला पाहिजे. ब्रेकिंग ऑफ बॉन्ड अँड मेकिंग ऑफ बॉन्ड ही एकाच वेळेस होते ॲट ए टाइम. म्हणजे बॉन्डचं तुटणं आणि बॉन्डचं तयार होणं, CCl बॉन्ड तुटणं आणि COH बॉन्ड तयार होणं हे एकाच स्टेपमध्ये होतं. म्हणून हे या ठिकाणी ह्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये दाखवलेलं आहे. हा बॉन्ड तुटतोय आणि हा बॉन्ड तयार होतोय. अरे बाबांनो, SN2 रिॲक्शन ही एक स्टेपमध्ये पूर्ण होणारी रिॲक्शन असून SN2 रिॲक्शन मध्ये CCl बॉन्डचं तुटणं आणि COH बॉन्डचं तयार होणं एकाच वेळेस घडतं. म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे ब्रेकिंग ऑफ बॉन्ड अँड मेकिंग ऑफ बॉन्ड इज टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ह्या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस घडतात, सायमल्टेनियसली घडतात. हे याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी काय होतात, सायमल्टेनियसली होतात, एकाच वेळेस होतात. आणि हे दिसतं आपल्याला ह्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये. हा बॉन्ड तुटतोय. कोणता बॉन्ड तुटतोय, CCl बॉन्ड. अँड तयार कोणता होतोय, C आणि OH बॉन्ड. दोन्ही बी तुमच्या समोर आहे. हो का, CCl बॉन्ड तुटतोय, COH बॉन्ड तयार होतोय आणि ह्या दोन्हीही प्रक्रिया ॲट ए टाइम होतात. म्हणून SN2 रिॲक्शनचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, बॉन्डचं तुटणं आणि बॉन्डचं तयार होणं. जुना बॉन्ड तुटणं, नवीन बॉन्ड तयार होणं, CCl बॉन्ड तुटणं, COH बॉन्ड तयार होणं एकाच वेळेस घडतं. इट इज टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ब्रेकिंग ऑफ बॉन्ड अँड मेकिंग ऑफ बॉन्ड इज टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. हे याचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य. पुढचं वैशिष्ट्य बघू, लिहून घ्या. ठीक आहे. आता पहा, आता मी जो कन्सेप्ट सांगणार आहे, आता हा न्यूक्लिओफाइल आहे आणि न्यूक्लिओफाइल अटॅक करतोय कुणावर, ह्या कार्बनवरती. मग न्यूक्लिओफाइल ह्या बाजूने अटॅक करेल का ह्या बाजूने अटॅक करेल, हे थोडक्यात आपण बघूयात. नीट लक्ष द्या. इकडे मी तुम्हाला स्पष्टीकरण करून दाखवतो किंवा इथं स्पष्टीकरण करून दाखवतो. पहा, हा कार्बन आहे, हा एक हायड्रोजन आहे, हा दुसरा हायड्रोजन आणि हा तिसरा हायड्रोजन CH3 आणि ह्या बाजूला Cl. आणि न्यूक्लिओफाइल आहे कोण,
OH मायनस. तुम्ही मला सांगायचं आहे आता या ठिकाणी OH मायनस हा न्यूक्लिओफाईल आहे, मग या बाजूने अटॅक करेल का ह्या बाजूने अटॅक करेल? बरोबर आहे का? आता हा Cl कोण आहे? लिव्हिंग ग्रुप आहे. Cl कोण आहे? लिव्हिंग ग्रुप. मग हा Cl ह्या बाजूने निघून जाणार आहे आणि मग मला सांगा OH मायनस हा या बाजूने अटॅक करू किंवा ह्या बाजूने अटॅक करेल? दोन पर्याय ह्याच्या समोर आहेत. हा OH मायनस या बाजूने पण अटॅक करू शकतो, हा OH मायनस ह्या बाजूने पण अटॅक करू शकतो. परंतु एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. OH मायनस हा ह्या बाजूने अटॅक करत नाही. ज्या बाजूने लिव्हिंग ग्रुप निघून जाणार आहे, ज्या बाजूने लिव्हिंग ग्रुप निघून जाणार आहे त्या बाजूने OH मायनस हा अटॅक करू शकत नाही. मग कोणत्या बाजूने अटॅक करतो? ह्याच्या पाठीमागच्या बाजूने करतो. ह्याला म्हणतात बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. बॅक साइड म्हणजे मागून अटॅक करते, समोरून अटॅक करत नाही. ज्या बाजूने लिव्हिंग ग्रुप निघून जातोय त्या बाजूने हा न्यूक्लिओफाईल ह्या कार्बनवरती अटॅक करू शकत नाही. तर हा OH मायनस नावाचा न्यूक्लिओफाईल, OH मायनस न्यूक्लिओफाईल हा पाठीमागून अटॅक करतो, बॅक साइड अटॅक करतो. ठीक आहे. तुम्ही म्हणसाल मला समोरून का बरं अटॅक करू शकत नाही? ह्या बाजूने अटॅक का करू शकत नाही? ह्या बाजूने अटॅक करू शकत नाही, फ्रंट बाजूने अटॅक करू शकत नाही, बॅक साइड अटॅक करू शकतो. मग समोरून अटॅक का करू शकत नाही? दोन कारण आहेत. नंबर एक, स्टेरिक रिपल्शन. पहिलं कारण कोणतं? स्टेरिक रिपल्शन. आता बघा हा Cl आहे, हा मोठा ग्रुप आहे आणि त्याच्यामुळं हा OH मायनस ह्या बाजूने इकडे येऊ शकत नाही. हा बल्की ग्रुप आहे. Cl हा जो लिव्हिंग ग्रुप आहे हा मोठा आहे, बल्की ग्रुप आहे. त्याच्यामुळं OH मायनस हा या बाजूने अटॅक करू शकत नाही आणि Cl ह्याला इकडे येऊ देत नाही. मोठा असल्यामुळे येणं अवघड आहे, त्याच्यामुळे हा मागून अटॅक करतो. म्हणजे पहिली कोणती गोष्ट ज्याच्यामुळं OH मायनस हा समोरून अटॅक करू शकत नाही? दॅट इज स्टेरिक रिपल्शन. स्टेरिक रिपल्शन मुळे OH मायनस हा न्यूक्लिओफाईल समोरच्या बाजूने अटॅक करू शकत नाही. कारण Cl हा मोठा आहे, बल्की आहे, त्याच्यामुळे इथे जागा कमी आहे ह्याला याला, त्याच्यामुळे इथं येणं अवघड आहे याला OH मायनसला. म्हणून OH मायनस हा ह्या बाजूने अटॅक करत नाही. पहिलं कारण. दुसरं बघा, दुसरं कारण इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. दोन महत्वाची कारण आहे, दोन्ही तुमच्या समोर आहेत. तुम्हाला माहित आहे ह्याच्यावरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. हा पोलार बॉन्ड आहे, ह्याच्यावर निगेटिव्ह ह्याच्यावर पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आता हा Cl मायनस आहे आणि OH सुद्धा मायनस आहे. तुम्हाला माहित आहे मायनस मायनस काय होतंय? रिपल्शन होतंय. हे दोन्ही चार्ज सारखे आहेत ना. OH मायनस हा बी निगेटिव्ह आहे, Cl मायनस हा बी निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळं निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असणार आहे? रिपल्शन असणार आहे. त्याच्यामुळं OH मायनस हा ह्या बाजूने अटॅक करू शकत नाही. म्हणून OH मायनस हा कधी पण कोणत्या बाजूने अटॅक करतो? मागच्या बाजूनं, बॅक साइड अटॅक. हो का? म्हणून OH मायनस हा पाठीमागून अटॅक केला. समोरच्या बाजूनं हा Cl निघून गेला, इकडच्या बाजूनं Cl निघून गेला आणि पाठीमागच्या बाजूनं OH मायनस ह्याच्यावरती अटॅक केला. OH मायनस हा या कार्बनवरती पाठीमागून अटॅक केला. संपलं. ह्याला म्हणायचं बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. मग दोन गोष्टी आपण शिकल्या. काय काय शिकला आपण? बॅक साइड अटॅक होतो का बरं? पाठीमागून का बरं अटॅक करावा लागतो? कारण त्या ठिकाणी दोन महत्वाची कारण आहेत. पहिला आहे स्टेरिक रिपल्शन, दुसरं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. ह्या दोन कारणामुळं न्यूक्लिओफाईल हा Clच्या बाजूनं किंवा इकडच्या बाजूनं, OH मायनस हा इकडच्या बाजूनं, OH मायनस हा इकडच्या बाजूनं अटॅक करू शकत नाही. OH मायनस कॅनॉट अटॅक फ्रॉम दी साइड. OH मायनस cannot attack from the side due to steric repulsion and due to electrostatic repulsion. संपलं. मग आता ह्याला सोपं कोणतं आहे? मागून अटॅक करायचा आहे आणि मागून अटॅक करणे म्हणजे हका बॅक साइड अटॅक. संपलं. मग आता ट्रान्झिशन स्टेट तयार झाली पुढे. मग ही ट्रान्झिशन स्टेट कशी आहे काय त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊयात. कळलं? दुसरा पॉईंट लिहून घ्या. ठीक आहे. पहा या ठिकाणी आता ठीक ट्रान्झिशन स्टेट आहे. आता ट्रान्झिशन स्टेटचं काय काय वैशिष्ट्य तुमच्या समोर आहे. या ठिकाणी हा Cl आहे, निघून जाणार आहे बरं का. हा Cl आहे,
हा कोण आहे? लिव्हिंग ग्रुप आहे. लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप म्हणजे निघून जाणारा. लिव्ह म्हणजे सोडणे, सोडून जाणारा. हा Cl राहणार नाही, निघून जाणार आहे. दुसरा हा कोण आहे? न्यूक्लियोफाइल, जो अटॅक करणार आहे. म्हणजे कोणता? OH मायनस. हा, जो काय करतो? अटॅक करतो. त्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लियोफाइल. नीट आहे का? बघा नीट आहे का मी काय सांगतोय? आता ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे, या ट्रान्झिशन स्टेटमध्ये हा लिव्हिंग ग्रुप Cl त्याचबरोबर हा OH मायनस न्यूक्लियोफाइल हे दोघंही ह्या कार्बनला जोडलेले आहेत. समजतंय का? म्हणजे हिकडचा बॉन्ड तुटणार आहे, हिकडचा बॉन्ड तयार होणार आहे. Cl निघून जाणार आहे, OH अटॅच होणार आहे, Cl डिटॅच होणार आहे आणि OH ह्याला जोडणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या. आणि ट्रान्झिशन स्टेट ही अशी आहे ज्याच्यामध्ये दोघंही त्या कार्बनला जोडलेले आहेत. आता दोघं म्हणजे कोण? ह्या दोघांपैकी हा जो Cl आहे त्याला काय म्हटलं आपण? लिव्हिंग ग्रुप. कारण हा निघून जाणार आहे म्हणून लिव्हिंग ग्रुप आहे. आणि दुसरा जो आहे OH तो ह्याच्यावरती अटॅक करणार आहे आणि OH वरती चार्ज निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळं हा OH मायनस काय झाला? न्यूक्लियोफाइल. या ठिकाणी बाबांनो एक वाक्य तुम्ही लक्षात घ्या. ट्रान्झिशन स्टेटमध्ये दोघंही, आता दोघं म्हणजे कोण? नंबर 1 लिव्हिंग ग्रुप Cl, नंबर 2 न्यूक्लियोफाइल OH मायनस, हे दोघंही त्या कार्बनला जोडलेले आहेत. आणि दोघांवरती ही पार्शियल चार्ज आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ह्याच्यावर मी पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे, ह्याच्यावर मी पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. अशा प्रकारची आपली ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेटमध्ये लिव्हिंग ग्रुप Cl त्याचबरोबर OH मायनस न्यूक्लियोफाइल हे दोघंही ह्या तुमच्या कार्बनला पार्शियल बॉन्ड जोडलेले आहेत. हा पार्शियल बॉन्ड आहे, हा पार्शियल बॉन्ड आहे. या पार्शियल बॉन्डच्या साहाय्यानं हे दोघंही ह्या कार्बनला जोडलेले आहेत आणि दोघांवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. असं या ठिकाणी आपण जेव्हा ही आकृती बघतो तेव्हा लक्षात येतं. आणि म्हणून लक्षात घ्या तुम्ही काय? द लिव्हिंग ग्रुप अँड न्यूक्लियोफाइल बोथ आर अटॅच्ड टू द कार्बन बाय पार्शियल बॉन्ड. ह्या पार्शियल बॉन्डच्या साहाय्यानं Cl आणि OH, लिव्हिंग ग्रुप आणि न्यूक्लियोफाइल, Cl आणि OH हे दोघंही ह्या कार्बनला जोडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या दोघांवरती चार्ज कोणता आहे? बोथ कॅरी. बोथ दोघांवरती कोणता चार्ज आहे? बोथ कॅरी पार्शियल निगेटिव्ह चार्ज. संपलं. दोघांवरती कोणता चार्ज आहे? पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. एक गाणं आपलं संपलं. आता पुढचा महत्वाचा पॉईंट सांगतो, ते ऐका बरं का. पुढचं वाक्य लय महत्वाचं आहे. एवढं लिहून घ्या, पॉज करून. ठीक आहे, पहा आता ही ट्रान्झिशन स्टेट आहे. मी परत डबल इथे काढली. ह्याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल, ह्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल. ठीक आहे, लिहिलं आपल्या समोर. आता मला सांगा, ह्या कार्बनच्या कडला किती बॉन्ड आहेत सांगा बरं? 5 बॉन्ड आहेत का? 1 2 3 4 आणि 5. हे दोन्ही कसे आहेत? पार्शियल आहेत. आणि हे दोन्ही कसे आहेत? कन्फर्म आहे. 1 2 3 अशा प्रकारचे सिग्मा बॉन्ड्स आहेत. ते किती? 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत. आणि हे कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत 2, पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. असे एकूण किती झाले? 5. आणि म्हणून ह्याला म्हणायचं पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. कसला? पेंटा म्हणजे 5, पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. नीट ऐका बघा व्यवस्थित. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. तर तो सगळा भाग तुमच्या समोर मी लिहितोय. अरे ह्या कार्बनच्या कडला 5 बॉन्ड आहेत. आता 5 बॉन्ड कोणकोणते? सगळं तुमच्या समोर आहे. 1 2 3 झाले, हा 4 आणि हा 5, असे एकूण किती बॉन्ड झाले? 5. म्हणून ट्रान्झिशन स्टेटमध्ये, आता ट्रान्झिशन स्टेट इथं पण मी लिहिली आणि ट्रान्झिशन स्टेट इथं पण आहे. हेच मी इथं लिहिलं कळण्यासाठी, तेच तिथं लिहिलं, वेगळं काय लिहिलं नाही. ट्रान्झिशन स्टेटमध्ये जो कार्बन आहे त्या कार्बनच्या कडला 5 ग्रुप्स किंवा ॲटम्स आहेत, 5 बॉन्ड्स आहेत. आणि म्हणून त्या कार्बनला म्हणलं आपण पेंटा कोऑर्डिनेट. ट्रान्झिशन स्टेटमध्ये असलेला कार्बनचा ॲटम हा पेंटा कोऑर्डिनेट आहे, कारण त्या कार्बनला 5 ॲटम्स किंवा ग्रुप जोडलेत. कारण त्या कार्बनच्या बाजूला 5 बॉन्ड्स आहेत. हो का? 1 2 3 4 आणि 5 हे तुमच्या समोर आहे. कन्सेप्ट क्लिअर. आता ह्या 5 बॉन्ड पैकी आता एकूण 5 बॉन्ड, 5 बॉन्ड्स. ठीक आहे, 5 बॉन्ड. आता 5 बॉन्डचा हिशोब काय? हा, सिग्मा बॉन्ड किती आहेत? 3. बरोबर आहे की नाही? एकूण बॉन्ड 5. 5 बॉन्ड पैकी हा सिग्मा बॉन्ड्स किती? 3 आहेत.
3 सिग्मा बॉन्ड्स आर प्रेझेंट. हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड. दिस इज द सिग्मा, दिस इज द सिग्मा आणि दिस इज द सिग्मा. असे सिग्मा बॉन्ड किती झाले? 3 सिग्मा बॉन्ड. आणि एक लक्षात घ्या, हे तिन्ही बी सिग्मा बॉन्ड एकाच प्लेन मध्ये. हे 2 वरी आहेत, हे 2 खाली आहेत आणि एकाच प्लेन मध्ये आहे. म्हणजे आपण लक्षात घ्यायचं आहे, ट्रान्झिशन स्टेट मध्ये एकूण 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत आणि हे तिन्ही सिग्मा बॉन्ड दे आर प्रेझेंट इन वन प्लेन. इन वन प्लेन. हे वाक्य लय महत्वाचं आहे बघा. ट्रान्झिशन स्टेट त्याच्यामध्ये 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत आणि हे तिन्हीच्या तिन्ही सिग्मा बॉन्ड्स एका प्लेन मध्ये. आता एका प्लेन मध्ये वरी खाली म्हणजे एकच प्लेन झाला. डावीकडे उजवीकडे हा दुसरा प्लेन झाला. हे तर 2 वरी आहेत, एक खाली आहेत म्हणजे एकाच प्लेन मध्ये आले. 3 सिग्मा बॉन्ड एका प्लेन मध्ये. आणि कोणत्याही 2 हायड्रोजन मधला बॉन्ड जो आहे, बॉन्ड अँगल, बॉन्ड अँगल कितीचा आहे? बॉन्ड अँगल आहे, बॉन्ड अँगल आहे 120 डिग्रीचा. बॉन्ड अँगल म्हणजे कुठला? हो का, ह्या दोघांमधला कोन किंवा ह्या दोघांमधला कोन किंवा ह्या दोघांमधला कोन, कुठला बी एक घ्या, कुठला बी एक घ्या तुम्ही, किंवा ह्या दोघांमधला कोन किंवा ह्या दोघांमधला कोन, कुठला बी घ्या. हा जो अँगल आहे इथला, हा अँगल कितीचा आहे? 120 डिग्रीचा आहे. हे एक वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि अजून एक महत्वाचं वाक्य, 5 बॉन्डापैकी 3 बॉन्ड सिग्मा प्रकारचे आणि 2 बॉन्ड कसे आहेत? कोव्हॅलेंट, पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड. पार्शियल आहेत ना ते, पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड. पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड किती? 2 आहेत. हो का, हा पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड, हा पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड. इथं बघा, हा पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड, हा पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड. अशी किती? 2 पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि हे ह्या प्लेनच्या परपेंडिक्युलर आहे. समजा असा प्लेन आपण जर घेतला, असा प्लेन, तर हे असं आहे म्हणजे हे कसे परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे हे जे 2 आहेत ग्रुप जोडलेले, हे जे पार्शियल बॉन्ड्स आहेत, पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड, हे तुमच्या ह्या ऍक्सिसला कसे परपेंडिक्युलर आहेत. बघा, हे थोडक्यात तुमच्या समोर मी दाखवलेलं आहे. संपलं. ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची आवश्यकता नाहीये. अशा प्रकारे एकूण 5 बॉन्ड पैकी 3 सिग्मा बॉन्ड, 2 पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड. सिग्मा बॉन्ड हे एकाच प्लेन मध्ये आणि ह्या दोघांमधला कोन कितीचा? 120 डिग्रीचा. कुठले 2 घ्या तुम्ही, त्याच्यामधला अँगल असेल 120 डिग्रीचा. अशा प्रकारे थोडक्यात ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती सांगितली आणि त्याच्याबद्दल सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. आता लास्ट एक पॉईंट सांगतो आणि आपला हा SN2 भाग संपवतो. ओके, लिहून घ्या. बघा, आता तुमच्या समोर या ठिकाणी मी काय सांगतो, आता पुढचा पॉईंट, SN2 रिॲक्शन जी आहे, SN2 रिॲक्शन मध्ये काय होतं? इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. इन्व्हर्जन होणे म्हणजे उलट होणे. पहा कसं होतंय. आता इथं बघा, सुरुवातीला कार्बनच्या डावीकडे 1, 2, 3 हायड्रोजन्स आहेत, ह्या बाजूला आहेत. प्रोडक्ट मध्ये बघा, हे तिन्ही बी हायड्रोजन गेले पलीकडे, हो का, त्या बाजूला गेले. म्हणजे इन्व्हर्जन झालं ना, उलट झालं. उलट आपण जर पावसामध्ये छत्री घेऊन चाललो आहे की नाही, आणि मोठं वारं जर आलं पाठीमागून, तर छत्रीचं जे आपल्याकडे तोंड असते ते पलीकडे होते. लाईक फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला. फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला म्हणले, छत्री का होते? उलट होते, उलटी होते. सेम त्या प्रकारे जेव्हा OH मायनस हा न्यूक्लिओफाईल ह्या कार्बनवरती अटॅक करतो आणि Cl हा लिव्हिंग ग्रुप निघून जातो आणि OH मायनस या न्यूक्लिओफाईलचा अटॅक ह्या कार्बनवरती होतो, तेव्हा हे तीनही हायड्रोजन ह्या बाजूला असलेले त्या बाजूला पलटी मारतात, बघा त्या बाजूला. आणि असं होणं, दिस इज कॉल्ड ॲज इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. त्याला म्हणतात इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. आणि अशा प्रकारच्या इन्व्हर्जनचं कसं आहे, ज्याप्रमाणे एखादी छत्री पावसामध्ये उलटी होते, लाईक फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला इन रेनी सीझन, कळालं का? त्याचप्रमाणे याचं सुद्धा इन्व्हर्जन होतं आणि या प्रकारच्या इन्व्हर्जनला म्हणतात वेल्डन इन्व्हर्जन. दिस इज कॉल्ड ॲज वेल्डन इन्व्हर्जन. हे एक महत्वाचं वाक्य या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सुरुवातीला हायड्रोजन ज्या बाजूला आहेत त्याच बाजूला प्रोडक्टमध्ये राहत नाहीत, त्याच्या उलट्या बाजूला होतात, बरोबर आहे का? हे तिन्ही याची 1, 2, 3 डाव्या बाजूला, इकडे बघा 1, 2, 3 उजव्या बाजूला. काय झालं? इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन, लाईक फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला. आणि दिस इज कॉल्ड ॲज
वेल डन इन्व्हर्जन. अशा प्रकारच्या इन्व्हर्जनला वेल डन इन्व्हर्जन असं म्हणतात. अशा प्रकारची छोटीशी रिॲक्शन या ठिकाणी आपण पूर्ण केली. SN2 रिॲक्शन बद्दलची माहिती घेतली. बघा आता काय काय सांगतो मी, थोडक्यात ऐका. SN2 रिॲक्शन मध्ये सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आहे, बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. म्हणजे ह्या रिॲक्शनची गती दोन्ही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे. मग तो सबस्ट्रेट असेल किंवा न्यूक्लिओफाइल असेल. द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट CH3Cl मिथिल क्लोराइड अँड न्यूक्लिओफाइल दॅट इज OH मायनस. न्यूक्लिओफाइल OH मायनस. म्हणून त्याला म्हणलं आपण बायमॉलिक्युलर किंवा सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. या SN2 रिॲक्शन मध्ये बॉन्ड तुटणं आणि बॉन्ड तयार होणं, CCl मधला बॉन्ड तुटणं आणि C आणि OH मधला बॉन्ड तयार होणं एकाच वेळेस होतं. म्हणून ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड इज टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ट्रान्झिशन स्टेटचा आपण जर विचार केला तर ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय होतं हे बी आपल्याला माहित आहे. परंतु त्याच्या आधी एक महत्त्वाचं वाक्य मी सांगतो. ही रिॲक्शन एका स्टेपमध्ये पूर्ण होते, सिंगल स्टेप रिॲक्शन, ज्याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुप निघून जातो आणि न्यूक्लिओफाइल अटॅक होतो आणि ह्या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस घडतात. म्हणून त्या ठिकाणी आपण लिहिलं ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड इज टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. लिव्हिंग ग्रुपचं जाणं, न्यूक्लिओफाइलचं अटॅक होणं हे एकाच वेळेस त्या ठिकाणी घडतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण जे वाक्य आहे तुमच्या समोर लिहिलेलं आहे, लिव्हिंग ग्रुपचं निघून जाणं आणि न्यूक्लिओफाइलचं अटॅक होणं एकाच वेळेस होतं. त्यानंतर बघितलं आपण मागच्या बाजूने अटॅक होतो, त्याला म्हणतात बॅक साइड अटॅक. समोरून Cl आहे, त्या बाजूने अटॅक होत नाही. दोन कारण आहेत. नंबर 1 स्टेरिक रिपल्शन, तो खूप मोठा आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी न्यूक्लिओफाइलला येणं अवघड आहे, त्याला म्हणतात स्टेरिक रिपल्शन. दुसरं महत्त्वाचं कारण, तुमच्या Cl वरती पण निगेटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लिओफाइलवरती पण निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन निर्माण होतं. म्हणून तिकडे येऊ शकत नाही. मग तुमच्या ह्या न्यूक्लिओफाइलला फक्त एकाच बाजूने अटॅक करता येतं, ते म्हणजे पाठीमागून, त्याला म्हणतात बॅक साइड अटॅक. ट्रान्झिशन स्टेट ही अशी आहे ज्या ठिकाणी दोन बॉन्ड हे तुमच्या त्या कार्बनला जोडलेले आहेत आणि हे दोन्ही बॉन्ड जे आहेत ते पार्शियल आहेत. म्हणजे लिव्हिंग ग्रुप हा पण जोडलेला आहे आणि न्यूक्लिओफाइल हा पण जोडलेला आहे. अशा प्रकारची जी स्टेप आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेटमध्ये लिव्हिंग ग्रुप आणि न्यूक्लिओफाइल हे दोघंही कार्बनला जोडलेले आहेत. या तुमच्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये लिव्हिंग ग्रुप Cl आणि OH मायनस न्यूक्लिओफाइल हे दोघंही त्या कार्बनला जोडलेले आहेत. म्हणजे Clचं डिटॅचमेंट आणि OH मायनसचं अटॅचमेंट अजून झालेलं नाहीये. Cl हा सुद्धा जोडलेला आहे आणि OH हा सुद्धा जोडलेला आहे. तुम्हाला हे माहित आहे की या ट्रान्झिशन स्टेटमध्ये कार्बनला पेंटा कोऑर्डिनेट असं म्हणतात, कारण कार्बनच्या कडला 5 बॉन्ड्स आहेत, कार्बनच्या कडला 5 ग्रुप जोडलेले आहेत. ह्या 5 बॉन्डपैकी 3 सिग्मा बॉन्ड आहेत. ते सिग्मा बॉन्ड एकाच प्लेनमध्ये आहेत, त्यांच्यामधला अँगल 120 डिग्री 120 डिग्रीचा आहे. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, ह्या 5 बॉन्डपैकी 2 जे आहेत पार्शियल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि ते त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहेत, हे पण या ठिकाणी लक्षात येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी काय होतं, इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन होतं. हायड्रोजन ज्या बाजूला सुरुवातीला होते त्याच बाजूला प्रोडक्टमध्ये राहत नाहीत आणि त्यांचं काय होतं, फ्लिपिंग होतं, ते ब्लोन होतात, ते पलीकडे जातात आणि अशा प्रकारचं फ्लिपिंग होणं ह्याला म्हणायचं लाईक फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला. आणि अशा प्रकारचं जे काय इन्व्हर्जन आहे दॅट इज कॉल्ड ॲज वेल डन इन्व्हर्जन. म्हणजे काय काय झालं, इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन कशासारखं झालं, लाईक फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला, आणि त्याला म्हणायचं काय, वेल डन इन्व्हर्जन. तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्यासमोर आपण मांडलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जर काय असेल कन्सेप्ट तर तो आहे इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. आणि ह्यालाच म्हणतात वेल डन इन्व्हर्जन. हे तुम्ही लक्षात ठेवा, वेल डन इन्व्हर्जन. संपलं. तर अशा प्रकारे SN2 रिॲक्शन आपण पाहिली.